नाले सफाई केल्यावर काढून ठेवलेला गाळ तात्काळ उचलण्यात यावा. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांचे निर्देश. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या नालेसफाईची कामे सुरू आहेत. या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर गाळ कचरा काढला जात असून तो रस्त्यावर जास्त काळ न ठेवता तात्काळ उचलण्यात यावा. परिसरात दुर्गंधी पसरू नये अशा सूचना ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिल्या आहेत. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी शुक्रवारी नौपाडा कोपरी वागळे इस्टेट या भागातील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी गाळ उचलण्याबाबत सूचना दिल्या. ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळील नाल्याच्या कामाचीही पाहणी रोडे यांनी केली. नालेसफाईच्या कामांचा वेग वाढवून कोणत्याही परिस्थितीत नियोजित वेळेत ही कामे पूर्ण करण्यात यावी. त्यासाठी दैनंदिन स्वरूपात या कामांचा आढावा घेण्याच्या सूचनाही रोडे यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागास दिल्या. या पाहणीच्या वेळी उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन तुषार पवार, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आदी उपस्थित होते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. महिला प्रवाशांना नवीन फौजदारी कायद्यांबाबत जनजागृती. माननीय पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांच्या संकल्पनेतून आज दिनांक 18 मे 2024 रोजी संध्याकाळी 4 ते 5 वाजताच्या दरम्यान कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत कल्याण रेल्वे स्थानकावर महिलांच्या राखीव डब्यासमोर महिला प्रवाशांना महिला सुरक्षा जनजागृती अंतर्गत नवीन प्रमुख फौजदारी कायदे अंतर्गत हक्क व संरक्षण याबाबत व महिला संदर्भात सुधारित कायदे व कलम याबाबत उपयुक्त माहिती दिली. तसेच महिला प्रवाशांना प्रवासात काही अनुचित प्रकार घडल्यास रेल्वे पोलीस हेल्पलाईन नंबर 1512 क्रमांकावर संपर्क करावा असे सूचित करण्यात आले. या मोहिमेत एकूण 90 महिला प्रवासी विद्यार्थिनी या कायद्याबाबत माहिती देण्यात आली. सदर मोहिमेत कल्याण रेल्वे पोलीस, PSI खोंडे, ASI डोमाडे व 8 महिला पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. निष्पापांचे बळी घेतलेल्यांना आम्ही विसरणार नाही. श्री सदस्याचा मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांना का मत द्यायचे? आम आदमी पार्टीला सवाल. राज्यातील शिंदे सरकारच्या वतीने 16 एप्रिल रोजी खारघर येथे महाराष्ट्र भूषण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 14 श्री सदस्यांचा निष्पाप बळी गेल्यानंतरही अद्याप कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. श्री सदस्याचा मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांना का मत द्यायचे?
असा थेट सवाल आम आदमी पार्टीने उपस्थित केला आहे। या सोहळ्याच्या आयोजनात महायुतीचे ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा देखील हात असल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले असताना लोकसभेवर अशा उमेदवाराला का निवडून द्यायचं असा सवाल देखील आम आदमी पार्टीने केला आहे। आपच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी हा सवाल केला। महाराष्ट्रात निर्दयी सरकार राज्य करत असल्याने अनेक वेळा घडलेल्या दुर्घटनेमुळे समोर आले आहे। एप्रिल 2023 रोजी खारघर येथील मैदानात महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते। मुळात असे कार्यक्रम छोट्या सभागृहात घेण्याची परंपरा असताना केवळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना प्रभावित करण्यासाठी भर उन्हात हा कार्यक्रम घेण्यात आला। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हट्टापायी घेतलेल्या या कार्यक्रमात 14 श्री सदस्यांचा नाहक बळी गेल्यानंतर सरकारने कोणावरही कारवाई केली नाही। या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः जबाबदारी स्वीकारायला हवी होती, मात्र असे न करता खारघर येथील कार्यक्रमाची जबाबदारी ज्यांना देण्यात आली होती अशा नरेश म्हस्के यांना थेट लोकसभा निवडणूक लढवण्यास उतरवून कोणता संदेश द्यायचा आहे असा सवाल आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांनी केला आहे। या घटनेला 13 महिने होऊन सुद्धा जनतेसमोर का आला नाही? शिंदे सरकार मृत्युमुखी पडलेले श्री सदस्य व त्यांच्या कुटुंबियांबद्दल अजिबात गंभीर नसून फक्त वेळ काढू धोरण अवलंबिले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। जी मृत्युमुखी पडली त्यांच्याबद्दल त्यांना काहीच संवेदना उरलेल्या नाही आहेत का? आणि हे वारंवार होत आहे। आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र भूषण हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे। 16 एप्रिल 2023 रोजी जो पुरस्कार वितरण सोहळा सर्वसामान्यपणे एक छोट्या बंदिस्त हॉलमध्ये केला जातो, तो अमित शहांना प्रभावित करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खारघर येथील मोठ्या मैदानामध्ये खूप मोठी पब्लिसिटी करून जवळजवळ 20 ते 25 लाख लोकांना बोलवलं। आणि ह्या कार्यक्रमामध्ये सर्वसामान्यांसाठी पाण्याची व्यवस्था नव्हती, जेवणाची व्यवस्था नव्हती, टॉयलेटची व्यवस्था नव्हती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 42°C तापमान असताना देखील साधा मंडप पण नव्हता। आणि म्हणून सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 3-4 वाजेपर्यंत लोक वैशाखाच्या उन्हामध्ये बसले आणि अक्षरशः ह्या गैरसोयीमुळे सरकारच्या पूर्णपणे घोडचुकीमुळे 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला आणि त्याच्याबरोबर शेकडो जणांचा जखमीसुद्धा झाले। ह्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतलेली, पण त्याचबरोबर आपल्याला कल्पना असेल की मुख्यमंत्र्यांचे जे जवळचे सहकारी आहेत आणि आपले ठाण्याचे जे आत्ता लोकसभेचे उमेदवार आहेत नरेश म्हस्के, ते सुद्धा ह्या कोऑर्डिनेशन प्रक्रियेमध्ये होते। या संदर्भात आम आदमी पक्ष गेल्या वर्षभरापासून आपण पनवेल कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे। 156(3) खाली या संपूर्ण घटनेची चौकशी करून आयोजकांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि लोक एवढी मरून सुद्धा यांच्या संवेदना किती बोथट झालेल्या आहेत। आयोजक जर ठाण्यातनं उमेदवारीसाठी उभे राहतात आणि असा निर्ढवलेला माणूस ज्याला जनतेबद्दल काहीच संवेदना उरलेल्या नाही आहेत, अशा माणसाला आपण लोकसभेवरती निवडून द्यायचं का? हा या निमित्ताने मी सर्व बांधवांना प्रश्न करतोय। आम आदमी पक्ष कोर्टात गेलेली आहे। या 2 आठवड्यापूर्वी आम्हाला कोर्टाने पुढची तारीख दिलेली आहे 26 जून आणि त्या दिवशी निकाल अपेक्षित आहे। ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे, ॲडव्होकेट जयसिंग शेरे हे आमचे वकील आहेत आणि आम्हाला खात्री आहे की सर्व या श्री सदस्यांना, त्यांच्या आत्म्यांना, त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याचं काम आम्ही करू। परंतु या निमित्ताने संधीसाधू शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारचा 4 दिवसाच्या घटनेमुळे सुद्धा पुन्हा एकदा राक्षसी चेहरा, विकृत चेहरा, असंवेदनशील चेहरा पुढे आला असल्यामुळे या 20 तारखेला जी निवडणूक होणार आहे, आमचं स्पष्ट मत आहे, आम्ही आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आहोत, अशा राक्षसी मनोवृत्तीच्या, सैतानी मनोवृत्तीच्या उमेदवारांना आणि त्यांच्या पक्षाला अजिबात मत द्यायचं नाही आहे। तर कोविडच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे, महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेला तळहाताच्या फोडासारखा जपणाऱ्या माननीय उद्धवजी ठाकरे यांनी ज्या पद्धतीने कोविडचं मॅनेजमेंट केलं आणि महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांनी काम केलं, अशा इंडिया आघाडीच्या उमेदवारांना मत जर दिलं तर येणाऱ्या काळात अशा दुर्घटना पहिली गोष्ट घडणार नाही आणि महाराष्ट्र धर्म निभावायचं काम, महाराष्ट्राचं संस्कृती आणि महाराष्ट्राची अस्मिता जपण्याचं काम हे होऊ शकेल। आणि म्हणून या संधीसाधू लोकांना
20 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सपशील पाडायचं आहे, असं या निमित्ताने मी आवाहन करतोय. ठाणेकरांकडून राजन विचारे यांचे जागोजागी स्वागत. ठाण्यात गद्दारांना धडा शिकवा आदित्य ठाकरे. शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बाईक रॅलीला जोरदार प्रतिसाद. महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी आज संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला. शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाणेकरांकडून राजन विचारे यांचे जागोजागी स्वागत करण्यात आले. शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक राजन विचारे हॅट्रिक करणार असे सांगत ठाण्यात गद्दारांना धडा शिकवा असे आवाहन यावेळी आदित्य ठाकरे यांनी केले. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. अमर रहे आनंद दिघे साहेब अमर रहे. शिवसेना जिंदाबाद या घोषणेने आज ठाणे दणाणून गेले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजन विचारे यांच्या प्रचारार्थ संपूर्ण ठाण्यात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळाला अभिवादन करून या रॅलीची सुरुवात करण्यात आली. शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर नतमस्तक होत रॅलीत सहभाग घेतला. महागिरी मोहल्ला, सिडको, चेंदणी, कोळीवाडा, अष्टविनायक चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कोपरी गाव, आनंदनगर, गांधीनगर, परबवाडी, वागळे चेकनाका रोड नंबर 16, किसननगर, ITI सर्कल, जय भवानी नगर, अंबिका नगर, ज्ञानेश्वर नगर, लोकमान्य नगर, वर्तक नगर, नितीन कंपनी, लुईसवाडी, केबिन, महानगरपालिका चौक, चंदनवाडी, राबोडी, वृंदावन सोसायटी, काशीनाथ घाणेकर, घोडबंदर, बाळकुम, गोकुळनगर, मीनाताई ठाकरे चौक, उथळसर, टेंभी नाका मार्गी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आवाज जनतेचा, आवाज ठाण्याचा, राजन विचारे. आधार जनतेचा, वाघ हा सेनेचा, राजन विचारे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, माझे शब्द बंदुकीच्या गोळीसारखे असतात. गेली गोळी की गेली परत शोधत नाही कुठे पडली.